राधाची पावले ब्युटी पार्लरच्या दिशेने खूप वेगाने सरकत होती. मनात खळबळ माजली. चालता चालता तिने पुन्हा एकदा तिच्या लांबसडक केसांच्या वेणीला हात लावला. घरापासून फक्त 10 मिनिटाचा प्रवास आहे, पण आज तो प्रवास बराच लांब वाटत होता. अंतर संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. कशी तरी ती ब्युटी पार्लरमध्ये पोहोचली. तृप्ती ब्युटी पार्लरचा रंगीबेरंगी आणि आकर्षक बोर्ड राधाचे स्वागत करत होता. राधाने दार ढकलले. राधाला प्रत्येक क्षण डोंगराएवढा जड वाटत होता. दुपारची वेळ होती. पार्लरमध्ये एकच मुलगी होती. राधा दुसऱ्या खुर्चीवर बसली. तिच्यासमोर एक मोठा आरसा होता. टेबलवर नवीनतम सौंदर्य प्रसाधने अगदी व्यवस्थित ठेवण्यात आली होती. हिरव्या रंगाचे पट्टेदार पडदे राधाच्या डोळ्यांना थंडावा देत होते. भिंतीवर ठिकठिकाणी महिलांची मेकअप, हेअरस्टाईलची केलेली आकर्षक छायाचित्रे लावलेली होती. ब्युटी पार्लरची हेड साक्षी यांनी मोठ्या उत्साहाने राधाचे स्वागत केले. "अहो राधा मॅडम, तुम्ही?" राधा साक्षीच्या कोमल, मादक, सुंदर चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिली. राधा तिचे काळेभोर अरुंद डोळे मिचकावत शांतपणे हसली. राधाच्या हसण्यामागे अनेक प्रश्नचिन्ह दडलेले आहेत हे साक्षीला जाणवले. साक्षी म्हणाली, "आत्ता 4 दिवसापूर्वी तू भुवया सेट करून गेली होतीस, मग आज?" साक्षीला माहीत होते की राधा तिची नियमित ग्राहक आहे, जी महिन्यातून 1-2दा तिच्या आयब्रो आणि फेशियल करायला येते. पण 4 दिवसातच राधाचे परत येणे साक्षीला समजू शकले नाही. राधाने बाजूच्या भिंतीकडे पाहिले. बॉब कट असलेल्या परदेशी मुलीचे चित्र पाहून राधाचे डोळे क्षणभर चमकले. तिने तिच्या केसांच्या लांब वेणीला प्रेमाने कुरवाळले. तोपर्यंत साक्षीने मॉडेलच्या नवीन हेअरस्टाईलचा अल्बमही राधासमोर ठेवला. राधाने बॉबकट असलेल्या परदेशी मुलीच्या चित्राकडे बोट दाखवले. "तुला बॉबकट करायचा आहे का?" साक्षीने आश्चर्याच्या स्वरात विचारले. "हो," राधाने थोडक्यात उत्तर दिले. केस खांद्यावर होते. राधाने आरशाकडे पाहिले आणि तिच्या केसांना खूप प्रेमाने मिठी मारली. थंड पाण्याने भरलेले काळे ढग आकाशात आल्यासारखे तिला वाटले. तिने डोळे मिटले. ती दाट ढगांसारख्या भरगच्च केसाची मालकीण होती. तिच्या डोळ्यासमोर लहानपणीच्या आठवणी नाचू लागल्या. संपूर्ण वर्गात ती एकटीच होती, जिचे केस लांब होते. तिची आईसुद्धा खूप काळजीने तिचे केस धुवत असे. प्रत्येक केस तुटू नये म्हणून ती काळजीपूर्वक विंचरायची. आवळ्याचे तेल केसांच्या मुळापर्यंत पोचवावे म्हणून ती केसांना कंगवा करायची. मग ती वेणी घातल्यावर तिच्या गालाची पप्पी घ्यायची व आणि हसत म्हणायची, "तू खूप सुंदर दिसतेस राधा. तुझ्या लांब केसांना कोणाची नजर लागू नये. आजकालच्या बॉब हेअरस्टाईलपेक्षा तुझे लांब केस किती छान वाटतात. बघ, या लांब केसामुळे तुझा नवरा तुझ्यावर किती प्रेम करेल." "नवरा?" राधाने एक उसासा टाकला. "खरंय." प्रणवनेही राधाचे खूप कौतुक केले होते. लग्नाच्या रात्रीपासूनच प्रणवला तिच्या लांब केसांचे वेड लागले होते. ती झोपलेली असताना तो तिचे केस सोडायचा आणि त्या मोकळ्या केसात त्याचा चेहरा लपवायचा. यातून दोघांनाही एकातीव सुख मिळत होते. चंद्र आणि ढगाच्या लपाछपीच्या खेळात राधाचे वैवाहिक जीवन हळूहळू आनंदाने बहरू लागले. प्रणव राधाला नेहमी म्हणायचा, "राधा, तुझे हे समृद्ध केस माझ्यासाठी वरदान आहेत. त्याच्या सावलीत मी इतका गाढ झोपतो की दिवसभराचा थकवा विसरतो." आज राधाला तिच्या आईने बोललेले खरे आहे हे जाणवत होते की नवरा बाईच्या भुलभुलैयासारख्या लांब सडक केसात हरवून जातो आणि आयुष्यभर बायकोचाच राहतो. पण याच हेअरस्टाईलमुळे राधाची रात्री झोप उडाली. दिवसभराची शांतता हिरावून घेतली. चंद्राला ग्रहण लागले होते. काही दिवसापासूनच प्रणवच्या स्वभावात बदल झाल्याचे राधाच्या लक्षात येत होते. आता तिची लांब वेणी काळ्या सापासारखी दिसू लागली होती. जेव्हा प्रणवच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मनालीने राधाला सांगितले की आजकाल प्रणव सर मिस मारिया सोबत लंच करतात आणि एकत्र आउट प्लॅन करतात, त्यामुळे क्षणभर राधाला मनालीच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. पण रोज सायंकाळी उशिरा घरी येण्याने राधाच्या संशयाला एक भक्कम आधार मिळाला. संध्याकाळी राधा सुपरमार्केटमधून घरी येत असताना एका साडीच्या दुकानाजवळ प्रणवची निळ्या रंगाची मारुती कार पाहून तिला धक्काच बसला. पाणीपुरीच्या स्टॉलजवळ प्रणवसोबत मिस मारियाला पाहून ती थक्क झाली. सिवलेस ब्राऊन रंगाचा ब्लाऊज आणि मॅचिंग साडीचा उडणारा पल्लू कोणत्याही तरुणाला आकर्षित करू शकत होता. उंच टाचाचे सँडल, गुलाबी लिपस्टिक, नीटनेटके कापलेले केस. कदाचित या पेहरावामुळेच प्रणव तिच्यावर लट्टू असावा. मनात आलेल्या संशयामुळे राधा स्वतःला गाडीकडे जाण्यापासून रोखू शकली नाही. गाडीच्या मागून राधाने प्रणवचे बोलणे ऐकले तेव्हा तिला अनेक विषयावर विंचूने एकाच वेळी दंश केल्यासारखे वाटले. "मिस मारिया, तुझी बॉबकट हेअरस्टाईल माझा एक दिवस जीव घेईल. यू नॉटी बॉय." मिस मारियाने प्रणवच्या गालावर प्रेमाने थप्पड मारली होती. प्रणव आणि मिस मारियाचा तो रोमॅन्टिक सीन राधाला सतावत होता. हे लांब केस आता कालबाह्य झाले आहेत. बॉबकट ही आधुनिक फॅशन आहे. लांब केसांनी स्त्रिया मॅच्युअर दिसू लागतात. बघ, मिस मारिया तिच्या लहान केसांनी किती तरुण दिसते. प्रणवचा विषारी कटाक्ष तिला वेडावून दाखवत होता.
राधाला झोप येत नव्हती. रात्रभर ती या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिली. प्रणव मात्र गाढ झोपला होता. राधाला वाटले की तिच्या लांबसडक केसांना आता तो सुगंध उरला नाही, ज्याच्या सुवासाने भुंग्यासारखा प्रणव तिच्या भोवती घिरट्या घालायचा. तिने तिच्या केसांना हात लावला. आता तिला तिच्या केसांचा तिरस्कार वाटला. प्रणव हळूहळू तिच्या पकडीतून बाहेर निसटू लागला. मग राधाने निर्णय घेतला. ती प्रणवला पुन्हा मिळवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल. राधाने ठरवले की ती या काळ्या नागिनीला मारून टाकेल. तीही मिस मारियासारखी आधुनिक होईल. प्रणवला बॉबकट हेअरस्टाईल इतकी आवडते तर मी सुद्धा आता बॉबकट करते. मॅडम डोळे उघडा, साक्षी म्हणाली. राधाने आरशात पाहिले. ती पूर्णपणे बदलली होती. हुबेहूब मिस मारियासारखी दिसत होती. आनंदी होऊन तिने साक्षीकडे नोटा दिल्या. ब्युटी पार्लरमध्ये येताना तिला तिचे डोके खूप जड वाटत होते, पण आता तिला एकदम हलके वाटत होते. प्रणवला तिला असे पाहून किती आनंद होईल. मात्र घरी पोहोचल्यावर तिला आश्चर्य वाटले. प्रणवची निळी कार घराबाहेर उभी होती. आज प्रणव लवकर घरी आलाय का? गोंधळलेल्या अवस्थेत राधा घरात शिरली. सारे वातावरणच बदलून गेले होते. प्रणव मुलांसोबत हसत होता. तो खूप खुशीत दिसत होता. मिठाईचे बॉक्स उघडलेले होते. प्रणव आनंदाने नाचत होता. हा घ्या तुमच्या आईचा नवा हार, ही तुमची खेळणी, हे नवे कपडे. आता सगळे छान होणार. मला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. दुहेरी आनंद पाहून राधाला आनंद झाला. तिने धावत जाऊन प्रणवला मिठी मारली. अभिनंदन प्रणव. आवाज ऐकून राधाकडे पाहताच प्रणवला धक्काच बसला. त्याच्या आनंदावर विरझण पडले. राधाकडे पाहून, हे काय केलेस राधा? केस का कापलेस? सांग ना. प्रणवच्या आवाजात चिंता काळजी दिसत होती. राधाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती ढसरढसर रडायला लागली आणि घाबऱ्या स्वरात म्हणाली, प्रणव, तू आणि मिस मारिया जे बोलत होता ते मी ऐकले आहे. तुला बॉबकट केस आवडतात, नाही का? लांब केस आता कालबाह्य झाले आहे, होय ना? मला तुला गमवायचे नाही असे होते म्हणून मी माझे केस कापले. आता प्रणवला सगळे समजले. तो विचार करत होता. बायका किती संशयास्पद असतात. विचार न करता चटकन निर्णय घेतात. मिस मारियासोबतचे मोकळेपणाचे बोलणे आणि तिच्या बॉबकट हेअरस्टाईलचे कौतुक करणे त्याला इतके महागात पडेल असे त्याला कधीच वाटले नव्हते. खरे तर संसार वाचवण्यासाठी स्त्री काहीही पाऊल उचलू शकते, काहीही करू शकते. हे लांब केस कापताना राधाला किती वेदना होत असतील याची प्रणवला जाणीव झाली. प्रणवने हिंमत एकवटली आणि म्हणाला, राधा, मला तुझी वेदना समजते. तू कोणताही निर्णय घेण्यापूर्वी खोलवर विचार करायला हवा होता. आम्हा पुरुषांच्या जगात भावनांना खूप महत्त्व आहे. व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि स्पर्धेसाठी या युगात आपल्याला सावधपणे पावले टाकावी लागतात. छातीवर दगड ठेवून तडजोड करावी लागते. मिस मारियासोबत घडलेली घटनासुद्धा याचाच एक भाग आहे. तुला माहीत आहे राधा, स्त्रीचे सौंदर्य ही तिची कमजोरी आहे. मी पण या कमकुवतपणाचा फायदा घेतला. मिस मारिया, मी तिच्या केसांची खोटी प्रशंसा केली आणि तिच्या सौंदर्याचा पुजारी असल्याचा आवांडला आणि एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळण्यात यशस्वी झालो. माझे तुझ्यावर पूर्वीसारखेच प्रेम आजही आहे. माझी अडचणसुद्धा होती की हा कॉन्ट्रॅक्ट मिळावा. बाहेरची प्रत्येक स्त्री पुरुषाची बायको किंवा मैत्रीण होत नाही. इथेच तू तुझा गैरसमज करून घेतलास. बरं, या सगळ्या गोष्टी विसरून जा. राधा, आज मी तुला या नवीन रूपात पाहिले. यातही तू खूप सुंदर दिसत आहेस. लांब केसांचे काय, ते हळूहळू वाढतील. शरद ऋतूनंतर वसंत ऋतू येतो. आपण त्याची वाट पाहू. राधाला प्रणवच्या मिठीत सांत्वन मिळत होते. तिने सुटकेचा निश्वास सोडला.